नमस्कार, कसे आहात? चला आज आपण अळूवडी कशी करायची ती बघूयात। पहिला अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, त्याची देठ काढलेली आहेत। आता एक पान घेऊयात। अळूच्या पानावर जे शिरा आहेत ते लाटणीने लाटून घेऊयात, जेणेकरून सहज पान फोल्ड होईल। आता अळूच्या पानाला लावण्यासाठी बेसनचं मिश्रण तयार करूयात। साहित्य: बेसन, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ, घरचा मसाला आणि पाणी। एका बाउलमध्ये बेसन घेऊयात, त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घालूयात, घरचा मसाला घालूयात, गरम मसाला घालूयात, चवीपुरतं मीठ घालूयात, पाणी घालून थोडासा घट्ट पीठ मिक्स करून घेऊयात। मिश्रण रेडी आहे। आता अळूच्या पानांना कोकम आगोळ लावून घेतलेला आहे। आता त्याला बेसनचं मिश्रण लावून घेऊयात। पहिलं पान आपण सरळ घेतलेलं होतं, आता त्यावर आपण दुसरं पान ठेवूयात। त्याही पानाला आगोळ लावून घेतलेला आहे व त्याच्यावर आता बेसन लावूया। असे 4 पानांचा लेयर लावूयात। आता खालच्या बाजूने पान फोल्ड करूया आणि त्याच्यावर आगोळ आणि बेसनाचं मिक्सर लावूयात। वरून पान फोल्ड करून घेऊयात, त्याच्यावर ही आगोळ आणि बेसनाचं मिक्सर लावूयात। जसा जसा पान फोल्ड कराल त्यावर आगोळ लावा आणि बेसनचं मिक्सर लावा। आता अळूवडी छानपैकी फोल्ड झालेली आहे। जिथे जिथे बेसन लागेल तिथे तिथे आपण बेसन लावून घेऊयात। मी आधीच पाणी उकळत ठेवलं होतं, त्यावर चाळणी ठेवलेली आहे। आता त्यावर अळूवडी ठेवूयात। अळूवडी शिजेपर्यंत आपण वाफ काढून घेऊयात त्याला। अळूवडी शिजलेली आहे, ते कट करून घेऊयात। कट करून घेतलेली आहे आपण अळूवडी। आता पॅन घेऊयात, त्यामध्ये थोडं तेल घालूयात आणि त्यावर अळूवडी शॅलो फ्राय करूयात। अळूवडी रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।